गोष्टी खरं तर नशिबाच्या गोष्टी आहेत. पण इथे तर लवस्टार युवती संघाने एक हाती किल्ला लढवला, एक हाती बाजी मारली, एक हाती खेळ दाखवला आणि आता दोन षटकांची मॅच. थोडासा स्पीडअप घ्या, बॅड लाईट येऊ शकतो, त्यामुळे मॅच लगेच सुरू करा. ऑफिशियल्स राजू सर आणि दुसऱ्या बाजूला म्हणजे परममित्र ऑफिशियल पंचाच्या भूमिकेमध्ये. समोर बाईक कोणी लावलेले आहेत गेटवरती. दोन षटकांची मॅच. ऑल द बेस्ट फॉर बोथ टीम फॉर मेगा फायनल. मेगा फायनलचा पहिला बॉल, गोलंदाज सुचित टू सुजित. पहिलाच बॉल फ्लिक केलाय, बॉल गेलाय मैदानाच्या बाहेर. क्लिक, फोटो फिनिश, सिक्सर. स्वैग से करेंगे मेगा फाइनल में सबका स्वागत. षटकार, ऍक्शन रिप्ले पहा. पायावरती टाकलेला बॉल, मनगटातील ताकद, फ्लिक ऑफ द रिस्ट. कडक 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 मारत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. बॉल मैदानाच्या बाहेर धडक पाठवला. 6 धाबा षटकार. पहिलाच बॉल, अप्रतिम चौकार. षटकार, पुन्हा एकदा सन्मान दिलाय. खोलवर पडचा बॉल, गोलंदाज पहा. टीट फॉर टॅट, एक तेरी एक मेरी. ऍक्शन रिॲक्शन, पलटवार वार पलटवार मैदानाच्या आतमध्ये. एक तेरी एक मेरी. डॉट बॉल. 2चा खेळ समाप्त. 6 धाबा. पुन्हा एकदा बॅटर सज्ज. सुजित स्ट्रायकर एंडला. प्रयत्न हाच राहील जास्तीत जास्त बॉल खेळण्याचा. आणखीन एक खोदून काढण्याचा प्रयत्न गॅपमध्ये. 2 क्षेत्र शिकायला चिरून फाडून तोडून बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. दिल मांगे मोड, लगाया जोर, आया मैदान के बाहर. कडक 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 कडक. SM ब्रदर्स चषक चौकार. 54 चौकार, 15 षटकार आतापर्यंत पाहायला मिळत. 10 धावा धावपलकावरती. 3 बॉलचा खेळ समाप्त. लवस्टार 11 युवती टीम. प्रेक्षक आता खुश 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 आणि खुश पाहायला मिळतात. 10 धावा धावपलकावरती. 3 बॉलचा खेळ समाप्त झाला. सुजित शेवाळचा फॅन बेस उभा आहे डगआउट मध्ये. फुलटॉस. इथे एकच धाव मिळताना पाहायला मिळते. चांगला स्ट्रोक होता. गोशांकी क्षेत्रामध्ये बॉल जाऊन पोहोचतोय. एकच धाव मिळते. TDPLच्या स्पर्धेमध्ये करतो सुजित शेवाळची निवड. कदाचित काही कारणामुळे संधी मिळालेली नाहीये. अनेक मोठे खेळाडू आहेत, संधी मिळते. सुजित शेवाळने आपल्या कष्टाने संधी मिळवली होती, ती संधी करता या स्पर्धेमध्ये मिळालेली नाही. काही गोष्टी आपल्याला नक्कीच आडव्या येतात. म्हणलं जातं ना, मराठी माणूस जेव्हा मोठा होतो ना तेव्हा मराठी माणूसच आडवा पडतो. आणि तशीच गोष्ट सुजित शेवाळच्या बाबतीत घडली आहे TDPL मध्ये. इथे पाहायला मिळते. आणखीन एक चांगला स्ट्रोक. नंतर 2 धावा धावपलकावरती. 2 धावांनी धावफलक पुढे. कालच आपण TDPLची स्पर्धा पाहिली. जागृती स्पोर्ट्स डोंबिवली संघाने बाजी मारली. 1 बॉल 5 धाबांची गरज असताना टाकलेला 9 बॉल. 1 बॉल 3 वरती येऊन समीकरण टेपला. ऋतिक पाटीलने टाकलेला तो प्रति बॉल. धाबा. फुलटॉस बॉल. आणखीन एक चांगला स्ट्रोक. इथे फटका फसलाय. गोलंदाज सुजित शेवाळे बाद. ऋतिक पाच.
गाडी टू व्हीलर 4 व्हीलर दोन षटकांचा खेळ, एक षटकांचा खेळ समाप्त झालाय. सुजित शिवाय बाद झालाय. संतोष ट्रायकर एंडला फुल टॉस, फटका फसलाय. नो मास लँड मध्ये समोरच्या दिशेला पहिली धाव वेगाने, दुसऱ्या धावेचा प्रयत्न, क्षेत्ररक्षण खराब. तिसऱ्या धावेचाही प्रयत्न केलाय आणि इथे 3 धावा कंप्लीट. दिवसा ढवळ्याबरोबर सूर्य मावळ्याबरोबर चोरी करत असताना दोन्ही बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत. मेगा फायनल आपण पाहतो. 2 षटकांची मॅच, पहिल्याच बॉलवरती 3 धाबा आलेल्या आहेत. अजूनही 5 बॉलचा खेळ बाकी. मेगा फायनल कोण जिंकणार? SM ब्रदर्स चषक 2025 या स्पर्धेची फायनल कोण जिंकणार? ड्राईव्ह करत असताना लफ केलाय क्षेत्ररक्षक, बॉलच्या खाली 30 या सर्कलच्या आतमध्ये आणि स्वप्नील मोरे यांनी झेल पकडला आणि फलंदाज आकाश शेवाळे बाद. आकाश शेवाळेला संधी मिळाली होती या मॅच मध्ये, त्याला स्वतःला सिद्ध करता आलेलं नाहीये. नाखुश केलंय. इथे विश्वास कुठेतरी तुटलेला आपल्याला पाहायला मिळतोय. मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नामध्ये बाद आणि आता नवीन बॅटर धीरज शेवाळे बॅटिंगसाठी आपल्याला पाहायला मिळतोय. 16 झालेल्या आहेत. अजून 5-10 धाबा आल्या तर धावसंख्या प्लस पाहायला मिळेल. 16 धावसंख्या आपण धावफलकावरती पाहतोय. अगदी पाहायला गेलं तर मॅच मोठी आपल्याला पाहायला मिळते. धावफलकावरती आणखी एक चांगला बॉल इथे बॅकफूट वरती खेळण्याचा प्रयत्न झाला. खरं तर बॅकफूट महत्वाचं नाही. क्रिकेटमध्ये नेटवर्क, क्रिकेटमध्ये फुटवर्क आणि मोबाईलमध्ये नेटवर्क महत्वाचं, आणि इथे दोन्ही गोष्टी पाहायला मिळाल्या नाही. बॅटरच्या माध्यमातून मेरिटवरचं क्रिकेट पाहायला मिळत नाही. ड्राईव्ह केलाय, क्षेत्ररक्षक आहेत. आणखीन एक कॅच स्वप्नील मोरे यांच्या माध्यमातून आणि 2 झेल पकडले गेलेत स्वप्नील मोरेंच्या माध्यमातून. 16 धावा, 2 गडी बाद. तिसऱ्या विकेटचं पतन होत असताना आपल्याला पाहायला मिळतं धीराच्या माध्यमातून. पहिल्या षटकामध्ये 13 आणि त्यानंतर फक्त 3 धाबा आतापर्यंत या षटकामध्ये पाहायला मिळाले. 2 गडी बाद केलेले आहेत. कॅमेरा होता काल, कॅमेरा होता काल, कॅमेरा होता जलपेश बोर इकडे आम्ही सगळी कमी जास्त एकमेकाला हेल्प ना नाही, बरोबर आहे. कमी जास्त पाहिजेच ना. पण कधी तुला मोठ्याला तर तुला ते मदत करायचं ना. नवीन बॅटरला मिलिंद पाहायला मिळतात. 2 धाबा, 18 धाबा धावफलकावरती. 15 कॅमेरे आहेत ना? 15. ड्राईव्ह केला समोरच्या दिशेला. इथे पहिली धाव वेगाने, दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल. फंबल झालेला आहे आणि इथे 2 धावा कंप्लीट. 2 धावाने 20-21 धावांची गरज जिंकण्यासाठी टीमला. 21 धावांची गरज जिंकण्यासाठी. चला क्षेत्ररक्षण लावा लगेच.
12 बॉल 12 बॉल 21 धाबांची गरज. स्ट्रायकर एंडला शुभम आणि नॉन स्ट्रायकर एंडला पण सुचितला पाहतोय. मेगा फायनलची मॅच कोण जिंकणार? SM ब्रदर्स चषक 2025. 12 बॉल 21. पहिला बॉल कमी गतीने सुजितने हा फिंगर रोल्स केलेत. पहिलाच बॉल डॉट. त्याचबरोबर या स्पर्धेच्या निमित्ताने ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी पहिल्या क्रमांकाचं पारितोषिक 25,000 रुपयांचं कॅश प्राइज ज्यांच्या माध्यमातून दिलेला आहे त्या नवी मुंबई महानगरपालिकेच्या नगरसेविका सन्माननीय श्रीमती दमयंती बबनशेठ आचरे मामी यांचं शुभागमन थोड्याच वेळामध्ये मुख्य व्यासपीठावरती होत असताना आपल्याला पाहायला मिळतं. नवी मुंबई महानगरपालिकेच्या नगरसेविका सन्माननीय आचरे मामी यांचं मुख्य व्यासपीठावरती थोड्याच वेळामध्ये शुभागमन आपल्याला पाहायला मिळतं. एकमेकाचं सहाय्य करू अवघे सुपंत कोणतीही स्पर्धा पार पडत असताना आयोजकांना मोलाचं सहकार्य मिळतं ते म्हणजे बक्षीसदात्यांचं. आणि या स्पर्धेच्या निमित्ताने बक्षीसदाते सन्माननीय आचरे मामी यांचं शुभागमन आपल्याला मंचावरती पाहायला मिळतं. आपलंही सहर्ष स्वागत आहे. नवी मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून तुमच्या माध्यमातून जे कार्य होतं ते कार्य तुमच्या माध्यमातून सातत्यानं घडो हीच ईश्वरसाठी प्रार्थना आपण करूयात. या स्पर्धेच्या निमित्ताने 25,000 रुपयांचं कॅश प्राइज आचरे मामी यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालं. या स्पर्धेच्या निमित्ताने SM ब्रदर्स चषक 2025 पहिल्या क्रमांकाचं कॅश प्राइज आणि त्या कॅश प्राइजचे पुरस्कर्ते सन्माननीय आचरे मामी यांचं शुभागमन मंचावरती आपल्याला पाहायला मिळतं. नवी मुंबई महानगरपालिकेच्या नगरसेविका श्रीमती दमयंती बबनशेठ आचरे मामी यांचं मंचावरती आपल्याला शुभागमन. मेगा फायनल आपण पाहतोय. त्याचबरोबर त्याचबरोबर सन्माननीय आदरणीय रमेश घुलुगडे साहेबांचं शुभागमन मंचावरती आपल्याला पाहायला मिळतं. आपलंही सहर्ष स्वागत. SM ब्रदर्स चषक 2025 या मंचावरती आपलंही सहर्ष स्वागत आहे. संध्याकाळचं सत्र मेगा फायनल आपण पाहतो. एका बाजूला टीम आहे शिंगणवाडी जनुमान स्पोर्ट शिंगणवाडी आणि दुसऱ्या बाजूला टीम आपण पाहतो लव्ह स्टार 11 युवती. 21 धावांचा पाठला करत असताना पहिल्या 4 बॉलमध्ये बनवल्या गेल्या फक्त 2 धावा 2 गडी बाद झालेले आपल्याला पाहायला मिळतात. 8 बॉल आणि जिंकण्यासाठी अजूनही 19 धावांची गरज. मेगा फायनल मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय 19 धावांची अजूनही गरज आहे. बॉल बाकी आहेत 8. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय महत्वाची मेगा फायनल. आठवणीत राहणारी मॅच, चर्चेत राहणारी स्पर्धा, अभिमानाची सन्मानाची परंपरेच्या स्पर्धेच्या फायनलच्या मॅच मध्ये आणखीन एका विकेटचं पत्र होत असताना पाहायला मिळतोय. सुजित शेवाळीने मिळवली ही 3री विकेट आणि 3ऱ्या विकेटचं डाऊन मैदानाच्या आतमध्ये असताना पाहायला मिळतोय. फलंदाज सुचित बाद होत असताना अभिही बाद होत असताना आपल्याला पाहायला मिळतो आणि नवीन बॅटरचा विघ्नेश मैदानाच्या आतमध्ये एंटर होत असताना पाहायला मिळतोय. 2 षटकांची मॅच, 3 गडी बाद झालेत. मेगा फायनलची मॅच 5 बॉलचा खेळ समाप्त झालाय. अजूनही 7 बॉलचा खेळ चालू बाकी आहे आणि 2च धावा धावपलकावरती आपल्याला पाहायला मिळालेत.
बॉलचा खेळ समाप्त. 2 धाबा धावफलकावरती 3 गडी बाद. आणखीन एक आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. हाई बॉल बाहेर निघतोय. डॉट बॉल आणि षटक समाप्त. 1 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती म्हणजेच 2. मेगा फायनलच्या मॅच मध्ये अजूनही 6 बॉल 19 धाबा. खरं तर तिकडे TDPL ची फायनल आणि इकडे SM ब्रदर्स चषक 2025 फायनलची मॅच आपण मैदानाच्या आतमध्ये ओम साई MTC live.in च्या माध्यमातून आपण पाहतोय. 6-19 समीकरण. खरं तर आज मुंबईमध्ये आपल्या भागातील खेळाडूंना आपल्या भागातील व्यक्तीला खरं तर इथेपर्यंत घेऊन येण्यामध्ये ज्या व्यक्तीचा म्हणजे सुतेश मोरे आणि स्वप्नील मोरे यांना खरं तर नवी मुंबईमध्ये घेऊन येणारी व्यक्ती जर कोण असेल ज्यांना आपण व्यासपीठावरती पाहतोय, नवी मुंबई महानगरपालिकेच्या नगरसेविका दमयंती अचरे मामी या व्यक्तीने खरं तर या 2 व्यक्तीला खरं तर मुंबईमध्ये मानाचं स्थान दिलं. आणि आज हे 2 व्यक्ती SM ब्रदर्स चषक 2025 च्या माध्यमातून आज संपूर्ण टेनिस क्रिकेट विश्वामध्ये SM ब्रदर्स चॅम्पियन्स ट्रॉफीच्या माध्यमातून आपलं नाव टेनिस बॉल क्रिकेटमध्ये आपल्याला अजरामर करत असताना पाहायला मिळतात. 25,000 रुपयांचे कॅश प्राइज आपल्याला अचरे मामी यांच्या माध्यमातून मिळालेलं पाहायला मिळतोय. 6-19 समीकरण आपण पाहतोय. लाफ करण्याचा प्रयत्न बॉल वरती गेलाय. क्षेत्ररक्षक दूरवरती आहेत. बॉल निघालाय बाउंड्री लाईनच्या अगदी जवळ आणि धाव मिळाली फक्त आणि फक्त एका धावेने धाव फलक पुढे. टोटल 3 धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळेल. 5 बॉल 18 धावांची अजूनही गरज. आणखीन एक चांगला बॉल. हाही बॉल चांगला पहिला पाहायला मिळतोय. 7 बॉल 14 मॅच अजूनही बनू शकते. 1-2 मोठे फटके आले तर मेगा फायनल मध्ये ड्राईव्ह करत असताना समोरच्या दिशेला क्षेत्ररक्षक शिवाजी दादा बॉलच्या पाठीमागे 40+ चे खेळाडू. 3 बॉल आणि 16 धाबांची अजूनही गरज. मेगा फायनल SM ब्रदर्स चषक 2025 बॉल अजूनही बाकी असतील ते म्हणजेच आणखी एक चांगला बॉल. कॅच उडालाय. नो मॅच लँड मध्ये बॉल आत होतोय. 1च धाव मिळते. एका धावेने धाव फलक पुढे जाऊन पोहोचतोय. फक्त आणि फक्त आता औपचारिकता बाकी आहे आणि बॉलचा विचार केला तर बॉल अजूनही बाकी असतील ते म्हणजेच आणि इथे व्हाईट बॉलचा इशारा. 1 बॉल अजूनही मैदानाच्या आतमध्ये बाकी आहे. 14 धाबांची अजूनही गरज. या मॅचचा या स्पर्धेचा चॅम्पियन संघ मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. लव्ह स्टार 11 येवती SM ब्रदर्स चषक 2025 या स्पर्धेचा चॅम्पियन संघ आणि त्या संघाचं सेलिब्रेशन आपण स्क्रीनवरती पाहू शकता. ओम साई MTC live.in टीमच्या माध्यमातून अभिनंदन टीम. लव्ह स्टार 11 येवती, सुजित शेवाळे, डॉन आणि संपूर्ण कंपनी. आणि दुसऱ्या क्रमांकाचा पारितोषिक विजेता संघ आहे यजमान जय हनुमान स्पोर्ट्स शिंगणवाडी संघाने. दुसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक आपल्याला मिळवलेलं या स्पर्धेमध्ये पाहायला मिळतोय. जिंकलेल्या सर्व संघांचं अभिनंदन. हारलेल्या सर्व संघांना पुढील